जेव्हा पण तुम्ही एखादा लोन घेणार आहे तुमच्या घरासाठी, तुमच्या गाडीसाठी किंवा एखादा पर्सनल लोन असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा सिबिल स्कोअर हा खूप महत्त्वाचा असतो. जेवढा तुमचा सिबिल स्कोअर जास्त असेल तेवढं तुमचं पर्सनल लोन किंवा कोणतंही लोन घेण्यासाठी तुम्हाला खूप इझिली ते मिळून जातं. पण जर का तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर एकतर तुम्हाला लोन मिळत नाही आणि जरी मिळालं तर ते खूप जास्त इंटरेस्टवरती मिळतं. तर आज जाणून घेऊया सिबिल स्कोअर काय असतो, सिबिल स्कोअर कसा बनतो, सिबिल स्कोअरचे इम्पॉर्टन्स काय आहे, सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह करायसाठी तुम्हाला काय करायला लागेल. त्यासोबतच जर का स्टुडंट असतील तर ते कसं त्यांचा सिबिल स्कोअर बनवू शकतात. नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण समजून घेऊया की सिबिल स्कोअर म्हणजे काय. तर सिबिल म्हणजे CIBIL ही एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही, ही थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन आहे आणि याचा लॉंग फॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. तर ह्या सिबिल इन्स्टिट्यूटकडं प्रत्येक व्यक्तीची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असते की त्यानं किती लोन घेतलं, किती EMI होते, किती वेळापर्यंत ते लोन चालू होतं, ते वेळेवरती त्यानं EMI पे केले की नाही केले, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन सिबिल ऑर्गनायझेशनकडे असते. आता आपल्याला हे तर कळालं की सिबिल म्हणजे काय, पण मग सिबिल स्कोअर काय असतो. सिबिल स्कोअर हा एक 3 अंकी नंबर असतो. तो सुरू होतो 300 पासून, तो असतो 900 पर्यंत. आता ह्या 300 ते 900 मध्ये आपल्याला ट्राय करायचं असतं की जेवढा जास्तीत जास्त आपला सिबिल स्कोअर असेल तेवढं चांगलं. युजली 750च्या पुढे जर का तुमचा सिबिल स्कोअर असेल तर तो परफेक्ट चांगला मानला जातो. जर का 750 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला लोन मिळतं, पण ते हाय इंटरेस्टवरती मिळतं. आणि तोच जर का तुमचा सिबिल स्कोअर 600च्या खाली असेल तर तुम्हाला खूप जास्त स्क्रुटनीला सामोरं जावं लागतं. म्हणजे तुमचे खूप डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होणार, सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये चेकिंग होणार आणि तर कुठेतरी तुम्हाला चान्स असतो की तुम्हाला लोन मिळण्याचा. तर ट्राय करायचा की तुमचा सिबिल स्कोअर 750च्या वरती ठेवायचा. आता आपल्याला हे तर कळालं की सिबिल स्कोअर काय असतो, पण आता आपल्याला वाटेल की आपण तर लोन घेतो बँकेकडून, हे सिबिलवाल्यांना कसं काय कळतं की आपण किती लोन घेतलं. तर एक CIR डॉक्युमेंट असतं, क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ह्या डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक बँक आणि जी पण फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल ती तुमच्या क्रेडिटबद्दल म्हणजे तुमच्या लोनबद्दलची इन्फॉर्मेशन ह्या सिबिल इन्स्टिट्यूटला प्रोव्हाइड करते, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही नेक्स्ट टाइम लोन घ्यायला जाल तर बाकीच्या बँकांना त्यातून फायदा व्हावा की बाबा ह्या व्यक्तीची नक्की काय इन्फॉर्मेशन आहे, काय हिस्ट्री आहे, त्यानं किती वेळामध्ये लोन पूर्ण केलं होतं. तर तुमचा पूर्ण डेटा ह्या सिबिलकडे जमा केला जातो. सिबिल ही एकच अशी इन्स्टिट्यूट नाही आहे, ह्याच्यासारख्या बऱ्याचशा अजून इन्स्टिट्यूट आहेत, पण सिबिल ही सगळ्यात जुनी इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळं सिबिल स्कोअर खूप जास्त ग्राह्य धरला जातो. आता तुम्ही म्हणाल मी तर स्टुडंट आहे, मला या सिबिल स्कोअरची काय गरज आहे, माझं घर घ्यायला, माझी गाडी घ्यायला खूप वेळ आहे. पण सिबिल स्कोअर ही अशी गोष्ट आहे, हा डेव्हलप व्हायला खूप वेळ लागतो. तुम्हाला 4 वर्ष 5 वर्ष तुमची क्रेडिटची हिस्ट्री दाखवायला लागते, तेव्हा कुठं तुमचा सिबिल स्कोअर चांगला डेव्हलप होतो. पण जेव्हा तुम्ही स्टुडंट असता तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर असतो 0 किंवा -1, कारण की तुम्ही आजपर्यंत एक पण लोन घेतलेलं नसतं. तर या व्हिडिओच्या मी शेवटी सांगेन की स्टुडंटनी त्यांचा सिबिल स्कोअर कसा इम्प्रूव्ह करायचा, जेणेकरून जेव्हा ते फ्युचरमध्ये त्यांचं घर किंवा गाडी किंवा त्यांचं रिअल इस्टेट घ्यायला ट्राय करतील त्यावेळेस त्यांचा सिबिल स्कोअर चांगला असेल आणि तुम्हाला कमीत कमी इंटरेस्ट रेटमध्ये तुमचं लोन मिळून जाईल. आता आपल्याला हे कळालं की सिबिल म्हणजे काय आणि सिबिल स्कोअर म्हणजे काय, पण सिबिल स्कोअरचे इम्पॉर्टन्स काय असतं हे अजून डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. सिबिल स्कोअर जेव्हा पण तुम्ही कर्ज घेणार आहे त्यावेळेस प्रत्येक बँकेकडे ही इन्फॉर्मेशन सिबिलकडून येते आणि ते तुमचे पूर्ण आजपर्यंतचे जेवढे पण लोन असतील त्याची व्हेरिफिकेशन करतात आणि त्यातून ते बँकेला सांगतात की हा माणूस ठीक आहे, तुम्ही ह्याला लोन देऊ शकता. त्याचसोबत जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करता तर क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करताना सुद्धा तुमचा सिबिल स्कोअर जर का चांगला असेल तरच तुम्हाला क्रेडिट कार्ड अप्रूव्ह होतं, अदरवाईज तुम्हाला क्रेडिट कार्डही मिळत नाही. त्यासोबतच सिबिल स्कोअरमुळेच तुमचं क्रेडिट लिमिट किती आहे हे कळतं. आता क्रेडिट लिमिट म्हणजे काय, क्रेडिट लिमिट म्हणजे समजा तुम्हाला 30,000 पगार आहे आणि तुमची एक अप्पर लिमिट असते की कितीपर्यंत तुम्ही लोन घेऊ शकता. तर समजा तुमची अप्पर लिमिट आहे 10 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं. तर या सिबिल स्कोअरवरून डिसाईड होतं की तुम्हाला कितीपर्यंत लोन मिळायला पाहिजे.
त्यासोबतच किती इंटरेस्ट रेटला तुम्हाला ते लोन मिळणार हेही सिबिल स्कोअरवरूनच डिसाईड होतं. तर आता आपल्याला कळालं की सिबिल स्कोअरचं इम्पॉर्टन्स काय. आता आपण बघूया की सिबिल स्कोअर बनतो कसा. म्हणजे रॅन्डमली हा नंबर दिला जात नाही, त्यामागं काहीतरी फॅक्टर्स आहेत जे डिसाईड करूनच तुमचा सिबिल स्कोअर ठरवला जातो. तर टोटल 4 फॅक्टर्स आहेत, प्रत्येकाचं सेपरेट वेटेज आहे ज्याच्यावरून तुमचं सिबिल स्कोअर डिसाईड होतो. तर पहिला पार्ट आहे पेमेंट हिस्ट्री. तर पेमेंट हिस्ट्रीला 30% वेटेज आहे. तर आता पेमेंट हिस्ट्री म्हणजे काय की जे पण तुम्ही आजपर्यंत लोन काढले असतील तर त्याचं रिपेमेंट तुम्ही वेळेवर केलंय का, तुमचे EMI वेळेवर केलेत का, ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल सिबिलकडे अवेलेबल असते आणि ह्याच्यावरून तुमचा सिबिल स्कोअर डिसाईड होतो. जर का तुम्ही एखादा तुमचा EMI लेट केला किंवा मिस केला तर तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा तुमचा सिबिल स्कोअर खूप जास्त अफेक्ट होतो. तर दुसरा पार्ट आहे क्रेडिट एक्सपोजर. ह्या क्रेडिट एक्सपोजरला 25% वेटेज आहे. तर क्रेडिट एक्सपोजरमध्ये ते काय चेक करतात की जे तुमचं जसं 10 लाख अप्पर लिमिट आहे तर त्या 10 लाखच्या लिमिटमधलं तुम्ही किती लोन घेतले आजपर्यंत ह्याच्यावरती तुमचं क्रेडिट एक्सपोजरची व्हॅल्यू ठरते. जर का तुम्ही 10 लाखामधलं 8 लाख ऑलरेडी लोन घेतलं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो, कारण की तुम्ही जास्त लोन घ्यायला ट्राय करताय. जर का अशी केस असेल तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो. आयडियली जर का तुमचं 10 लाख अप्पर लिमिट आहे तर तुम्ही 30% पर्यंतच लोन युटिलाइज केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 3 लाखापर्यंतच लोन घेतलं पाहिजे. त्यापेक्षा जास्त जर घेतलं तर तुमचा सिबिल स्कोअर अफेक्ट होतो. तिसरा फॅक्टर आहे क्रेडिट टाईप आणि ड्युरेशन. आता हे बघा, क्रेडिटचे म्हणजे लोनचे 2 टाईप आहेत. एक आहे सिक्युअर्ड आणि दुसरा आहे अनसिक्युअर्ड. आता सिक्युअर्ड म्हणजे काय, तर सिक्युअर्डमध्ये 3 गोष्टी येतात. पहिली आहे होम लोन, दुसरा आहे व्हेकल लोन आणि तिसरा आहे गोल्ड लोन. तर सिक्युअर्ड लोनमध्ये ह्या 3 गोष्टी का, कारण की तुम्ही लोन घेण्यासाठी काहीतरी गोष्ट गहाण ठेवली किंवा काहीतरी गोष्ट गिरवी ठेवली बँकेकडे. मला घर घ्यायचंय आणि तुम्ही मला लोन द्या, मला गाडी घ्यायची मला लोन द्या, मला पैसे पाहिजेत, हे गोल्ड ठेवा, मला पैसे द्या. तर ह्या केसमध्ये जर का तुम्ही लोन पे नाही केलं तर बँक तुमचं घर किंवा गाडी किंवा तुमचं गोल्ड जप्त करणार. त्यामुळे याला सिक्युअर्ड लोन म्हणतात. दुसरा टाईप आहे अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे काय की तुमचं क्रेडिट कार्ड असेल किंवा तुमचं पर्सनल लोन असेल. आता ह्या गोष्टीसाठी तुम्ही काहीच गिरवी नाही ठेवलं किंवा काहीच गहाण नाही ठेवलं तर यासाठी याला अनसिक्युअर्ड लोन म्हणतात. तर आता सिबिल स्कोअर जर का तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुमचं सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड ह्या दोन्ही लोनचं मिक्सचर असलं पाहिजे. असं नसायला पाहिजे की फक्त तुम्ही अनसिक्युअर्ड लोन घेताय, तुम्ही क्रेडिट कार्डच यूज करताय आणि तुम्ही फक्त पर्सनल लोन घेताय. जर का असं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होत जातो. पण जर का तुम्ही सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड हे दोन्ही लोन बरोबर बॅलन्समध्ये घेत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर खूप वाढत जातो आणि याला आहे 25% वेटेज. तर आता 3 फॅक्टर झाले. आता चौथा पार्ट जो आहे अदर फॅक्टर्स, ह्याला आहे 20% वेटेज. आता ह्याच्यामध्ये काय असतं की जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला हमीदार म्हणून सही केली, एखादा तुमचा मित्रच लोन घेतोय त्याचा गॅरंटीयर किंवा हमीदार म्हणून सही केली की हा माझा मित्र आहे, ह्यानं नाही पे केलं तर मी पे करेन म्हणून तुम्ही सही करून टाकली, आणि जर का तुमच्या मित्राने ते लोन वेळेवरती पे नाही केलं किंवा त्याचे EMI मिस केले तर तुमचा सिबिल स्कोअर अफेक्ट होतो, कारण की तुम्ही त्याचे गॅरंटीयर आहे, तुम्ही त्याचे हमीदार आहे. त्यासोबतच जर का तुम्ही सारखं लोन घ्यायला ट्राय करताय, तुम्ही एखाद्या बँकेकडे सारखे जाताय आणि म्हणताय की मला लोन पाहिजे, त्यासाठी इन्क्वायरी करताय, तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा बँक सिबिलकडे सबमिट करते की हा व्यक्ती कॉन्स्टंटली लोनसाठी रिक्वेस्ट करतोय. तर ह्या गोष्टींमुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो आणि हे सगळे 4 फॅक्टर महत्त्वाचे ज्यावरून तुमचा सिबिल स्कोअर जनरेट होतो. तर आता आपल्याला कळालं की तुमचा सिबिल स्कोअर जनरेट कसा होतो. आता आपण बघूया की सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह कसं करायचं, काय केल्यानं तुमचा सिबिल स्कोअर चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होत राहील आणि तुमचं 750च्या वरती जाऊन तुम्हाला लवकरात लवकर कमीत कमी इंटरेस्टमध्ये लोन मिळेल. आता तुम्ही स्टुडंट आहे आणि तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं की तुमच्या पॅरेंट्ससोबत एखादं लोन साईन करायचं, जेणेकरून तुमचे पॅरेंट्स त्याची EMI पे करत राहतील आणि त्यासोबतच तुमचा पण सिबिल हिस्ट्री क्रिएट व्हायला चालू होईल, ज्यामुळं तुमचा सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह व्हायला चालू होईल. तर त्यासोबतच तुम्ही एक क्रेडिट कार्ड घेऊ शकता जे तुमच्या पॅरेंट्सनी इश्यू केलं असेल तुमच्यासाठी. आता त्या क्रेडिट कार्डला तुमचा पॅन नंबर लिंक असेल
त्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री क्रिएट व्हायला चालू होईल, ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर जनरेट होईल. पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा ट्राय करा की त्याची अप्पर लिमिट स्पेंडिंगची लावायला, कारण की क्रेडिट कार्ड ही अशी गोष्ट ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त खर्च करायला सुरुवात करू शकता. तर ज्यांचा ऑलरेडी सिबिल स्कोर आहे तर तो इम्प्रूव्ह करायसाठी काय करायचं आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे EMI असतील ते ऑन टाइम पे करायचे, कारण की पेमेंट हिस्ट्रीला 30% वेटेज आहे, जसं की आपण बघितलं. जर का तुम्ही तुमचा EMI मिस केला किंवा लेट केला तर तुमचा सिबिल स्कोर खूप खराब पद्धतीने खाली जातो. त्यासाठी EMI वेळच्या वेळेला भरायचे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे कधीच नाही विसरायची. दुसरी गोष्ट, तुमचं जे अप्पर लिमिट आहे त्याच्यात 30% पर्यंतच लोन घ्यायचं. जर का तुमचं 10 लाख अप्पर लिमिट आहे तर 3 लाखाच्या वरती लोन घ्यायला कधीच जायचं नाही, ज्यामुळं तुमचं सिबिल स्कोर इम्प्रूव्ह होत जातो. जरी तुम्ही 30%च्या वरती लोन घेतलं असेल तर ते जेवढं लवकरात लवकर होईल 30%च्या खाली आणायचं ट्राय करायचं. तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट, सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड लोन यांचा बॅलन्स ठेवायचा. फक्त पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड ह्याचा यूज न करता तुमचं गोल्ड लोन किंवा तुमचं होम लोन किंवा तुमचं कार लोन ह्याच्याकडं लक्ष द्यायचं. ट्राय करायचं की ह्यांचं पण तुमच्या लोनमध्ये इन्क्लुजन करायचं, ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह होत जातो. चौथा खूप महत्त्वाचा पॉईंट, जे पण तुम्ही को-साइन्ड लोन्स असतील त्याच्यावरती तुम्ही गॅरंटीयर किंवा हमीदार म्हणून सही केली तर त्या व्यक्तीचे लोनचे हप्ते वेळेवर फेडतोय का नाही तो व्यक्ती किंवा तुमचा मित्र, ह्याच्यावरती लक्ष ठेवायचं, कारण की त्याच्यामुळे तुमचा स्कोर अफेक्ट होऊ शकतो. त्यासोबतच जर का तो वेळेवरती पे करत असेल तर तुमचा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह सुद्धा होतो. तर ह्या दोन्ही गोष्टी होतात. जर का त्याने वेळेवर नाही पे केलं तुमचा कमी होतो, पण जर का त्याने वेळेवरती पे केला तर तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होत राहतो. तर या गोष्टीकडे लक्ष देत राहायचं. त्यासोबतच जर का तुम्ही एखादा क्रेडिट कार्ड घेतलं असेल त्याच्यावरती काहीतरी ओव्हर चार्जेस लागले असतील, ते पण वेळच्या वेळेला पे करायला ट्राय करायचं. आणि पाचवा खूप महत्त्वाचा पॉईंट तो आहे, तुमचा जो सिबिल स्कोअर आहे त्याचा सिबिल रिपोर्ट दर 6 महिन्याला डाउनलोड करायचा सिबिलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, आणि तो दर 6 महिन्याला एकदा चेक करून घ्यायचा की सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का. कधी कधी काय होतं की आपण वेळच्या वेळेला EMI पे करतो, काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे तुमचा EMI लेट पे झाला किंवा असं काहीतरी तिथं रिपोर्ट होतो, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. तर अशा गोष्टींसाठी वेळच्या वेळेला चेक करत राहायचं, आणि जर का तुम्ही डिसॲग्री करत असाल त्या गोष्टीसोबत तर लवकरात लवकर रिपोर्ट करायचं की हे चुकीची इन्फॉर्मेशन इथं ॲड झाली. तर ह्या गोष्टी केल्यामुळे तुमचा सिबिल स्कोर खूप जास्त इम्प्रूव्ह होत राहील. होपफुली या व्हिडिओवरून तुम्हाला सिबिल स्कोअरबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन कळाली असेल. जर का तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि जो तुमचा मित्र खूप जास्त क्रेडिट कार्ड यूज करतोय किंवा तुमचे जे मित्र आहेत ज्यांचा सिबिल स्कोअर अजून जनरेट झाला नाहीये त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.